हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम। मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल अटकेत। अरविंद केजरीवालच घोटाळ्याचे मास्टरमाइंड। केजरीवालांनी 600 कोटी कमावले तर 45 कोटी रुपये हवाला मार्फत गोव्याला पाठवले। ईडीचा कोर्टात मोठा दावा। माझं जीवन देशासाठी समर्पित, जेल बाहेर असो की जेलमध्ये असो देशासाठी काम करत राहणार। अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया। आढळराव पाटील उद्या अजित पवार गटात पक्ष प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवारांच्या देवगिरीवरती उद्या सकाळी 10 वाजता बैठक। शिरूरमधील आमदार उपस्थित असणार। सुनील तटकरेंनी फ्रॉड करून पैसे कमावले, माझ्याकडे पुरावे। विजय शिवतारेंचा तटकरेंवरती गंभीर आरोप। तर शिवतारेंच्या मनावर परिणाम झाल्यानं ते काहीही बोलतायत। तटकरेंचा पलटवार। बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर शिवतारे ठाम। कमळ चिन्हावरही लढण्याची तयारी। शिवतारेंची भूमिका तर युतीधर्म पाळायला लागेल अशा स्पष्ट सूचना शिवतारेंना दिल्या। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली आहे। तिकीट देण्याचं राज्यानं नाही, राष्ट्रीय नेत्यांनी ठरवलंय। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंचं विधान। मला लोकसभा लढवायची नव्हती, तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटात काढून ठेवला। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचं विधान। भाजपकडनं राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। राऊतांचं वक्तव्य पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं, आयोगानं कारवाई करावी। राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपकडनं आयोगाकडे तक्रार। सागर बंगल्यावरती सलग दुसऱ्या दिवशीही बैठकांचा धडाका। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी। भाजपच्या निवडणूक संचलन समितीच्या बैठकीनंतर धाराशिव, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मुंबईच्या जागेबाबत चर्चा। पक्ष, घड्याळ आणि झेंडा सर्व चोरून घेऊन गेले। चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही। शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा। तर तुतारी घेऊन नव्या उमेदीनं काम करू, पवारांना विश्वास। शरद पवारांच्या पक्षाकडनं निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली जाणार। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरत असल्यानं आक्षेप। आयोगानं कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाणार, आव्हाडांची माहिती। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस, अजित पवारांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। उदयनराजे भोसले, अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर। उद्या अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता। लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले 2 दिवसांपासून दिल्लीत। अभिनेता गोविंदानं 5 दिवसांपूर्वी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। तर मुंबई उत्तर पश्चिममधनं गोविंदा निवडणूक लढण्याचीही शक्यता। उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडनं स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत। अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर। स्वरा भास्करनं दिल्लीत रमेश चेन्निथलांची घेतली भेट। पुणे लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत। भाजपकडनं मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर तर वसंत मोरे अपक्ष लढणार। पक्षानं आदेश दिल्यास भंडारा गोंदियातनं लोकसभा लढवणार। पक्ष देईल तो आदेश मान्य करावा लागेल। नाना पटोलेंकडनं उमेदवारीचे संकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।